इकॉनॉमिक्सचा अभ्यास असा खूप म्हणजे असं खूप डीपमध्ये नाही जायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने चर्चेमध्ये रेशो दर्शवतो की वाढणाऱ्यांचा किती आकडा होतो आणि कमी होणाऱ्यांचा आकडा किती होतो, किती खर्च करतो, म्हणजे जितकं इन्कम आहे तेवढा खर्च करतो का इन्कम कमी आणि खर्च जास्त, म्हणजे परिपूर्ण असमानता मानली जाते. आणि जिथे शून्य आहे तिथे बॅलन्स आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, तरी असमानता झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला पगार कमी खर्च जास्त होत आहे म्हणजे मायनस राहील ना आपलं, कारण आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होणं महत्वाचं आहे आधी, बाकीच्या नंतर असतात. तर ह्या किती गरिबी वाढलेली आहे, कशा पद्धतीने आलेली आहे, हा पूर्णतः इकॉनॉमिक्स मध्ये पार्ट गेलेला आहे. यावरून विषमता आहे बघा, काही भागांमध्ये असणारी खर्च कुठल्या गोष्टीवर आधारित आहे हे तुमच्या लक्षात येतं. शहरी भागात याचं प्रमाण 60% एवढं आहे. एक हे आर्टिकल काय करायचं, तुम्ही सरळ सरळ 14,300 फुटावरती त्यांनी काय केलेलं आहे, उंचीवर भारतीय लष्कराने आपल्या इंडियन आर्मीनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. महत्वाचा मुद्दा येतो विचार, लेफ्टनंट जनरल यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, हे विचारून घ्या. म्हणजे